कारथ शृंगारीला सांगी मजला। गवळणी विचारतात मा अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी बाई गे साजणी बाई गे साजणी साजनी साजणी साजनी साजनी साजणी साजनी ए अक्रूरा सांडाळा तुझं कोणी धाडिले क्या आला अक्रूरजी सगळ्या गौरांनी विनंती करताय अक्रूरजी कृष्ण आमचा प्राण आहे आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नको नेऊ भगवान नको नेऊ भगवान नको नेऊ राज घेतलं म्हणून नाराज झाला असता
पाणी भरायला निघालेल्या गवळणी छोट्याशा कन्हैयाकडे पाहून म्हणतात, कान्हा, दह्या दुधासाठी तुझ्यावरती आळो घेतला, चोरीचे आरोप केले, तुला माखन चोर बोललो, माफ करा आम्हाला, पण नको ना सोडून जाऊ. गवळणी रडत आहे, गोपाळात काय न बोल. गोकुळातल्या ज्या झाडांना कृष्ण कन्हैयानं स्पर्श केला होता, त्या झाडांना अवेळी पानांना गळती लागली, जणू ती अश्रू ढाळतात. कन्हैया हमें छोड़कर मत जा, हम आपके सिवा नहीं रह सकते. गायींचा हंबरणं व्याकुळ झाला. यशोदामाई तर एवढी रडते, तिच्या ओठातून शब्द फुटत नाही. नंद बाबांना सुचत नाही काय सांगावं. व्याकुळ स्थिती आहे. सगळे रडतात, एवढे रडतात, एवढे रडतात. सगळं गोकुळ नंद बाबाच्या वाड्याला येऊन फक्त हंबरडा फोडण्या पलीकडे दुसरं काही करत नाही. अक्रूरजीला म्हणतात, अक्रूरजी, तुमचं नाव अक्रूर आहे ना, असं क्रूर कृत्य का करता तुम्ही छोट्या बाळांना. गवळणीनं अक्रूरजीला रथाला आडवं घातलंय आणि त्या विनंती करतात, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. रती चढले भूमी पडल्या जिथे एक यमुनामाई आडवी आहे, त्या गोकुळातून फक्त मथुरेत निघाले. तो गोकुळ वासियांची ही अवस्था आहे. ज्या कुटुंबातून स्वर्गीय हौसाई, ज्या परिवाराला ज्यांनी सांभाळलं, गोचारलं, मायेचा ममतेचा घास भरवला, ती माय माऊली जेव्हा या कुटुंबातून कायमची सोडून जाते, या कुटुंबाला किती दुःख असेल. कृष्ण भगवान तर फक्त आपला अवतार कार्य करण्यासाठी पुढे चालले. साऱ्या गोकुळाची विकलावती